ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव यांनी आपल्या अभिनयाने मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी 80हून अधिक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. रमेश देव आणि सीमा देव यांची जोडी तर प्रेक्षकांना प्रचंड आवडायची. त्यांनी अनेक हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. सीमा देव यांनी 1957 साली आलिया भोगासी या चित्रपटाद्वारे त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यांच्या या पहिल्याच मराठी चित्रपटातील भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. आनंद, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला यांसारख्या चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सीमा देव यांचं सगळं बालपण हे मुंबईतच गेलं. गिरगावमध्ये त्या लहानाच्या मोठ्या झाल्या. पण त्यांची आर्थिक परिस्थिती ही बिताची असल्याने त्यांनी खूपच कमी वयात चित्रपटसृष्टीत येण्याचा विचार केला. खरं तर त्यांचं नाव नलिनी सराफ. पण चित्रपटसृष्टीत येण्यासाठी त्यांनी सीमा हे नाव वापरलं आणि याच नावाने त्या प्रसिद्धी झाल्या. सीमा देव या बॉलिवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असल्या तरीही त्यांचा शेवट हा अतिशय वाईट होता. त्यांना मृत्यूच्या काही वर्ष आधी अल्झायमर या आजाराने ग्रासले होते. या आजारामुळे त्या कोणालाच ओळखत नव्हत्या. एवढंच नव्हे तर त्यांचे पती रमेश देव यांचे या दरम्यान निधन झाले. त्यांना रमेश देव यांचे निधन झाल्याचे देखील कळले नव्हते. त्यांच्या या आजारपणाविषयी अभिनेता आणि त्यांचा मुलगा अजिंक्य देव यांनी मीडियाला सांगितलं होतं. त्यांच्या या वाईट काळामध्ये त्यांची दोन्ही मुलं म्हणजे अभिनय, अजिंक्य, त्यांच्या सुना, नातवंड नेहमीच त्यांच्या सोबत होते. सीमा देव आणि रमेश देव यांचं एकमेकावर प्रचंड प्रेम होतं. रमेश देव त्यांना नेहमी नलिनी याच नावाने हाक मारत असत. त्या दोघांची प्रेमकथा देखील खूपच छान होती. त्या दोघांची पहिली भेट ही ट्रेनमध्ये झाली होती. ते दोघंही गो गोरेगाव येथील फिल्मिस्तान स्टुडिओला चालले होते. त्यावेळी रेल्वेमध्ये रमेश देव त्यांच्या आईसोबत होते. पहिल्याच भेटीत रमेश देव यांच्या आईशी सीमा यांचा वाद झाला होता. एक कलाकार म्हणून त्यांनी त्यानंतर त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अनेक मराठी नाटकांमध्ये, चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आणि याच दरम्यान 1962 मध्ये वरदक्षिणा या चित्रपटासाठी त्यांची निवड झाली. या चित्रपटात त्यांच्यासोबत मुख्य भूमिकेत रमेश देव होते. या चित्रपटादरम्यान ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी पुढे जाऊन लग्न केलं. त्यांचा आज स्मृतिदिन असून पी स्क्वेअर परिवारातर्फे त्यांना आदरांजली.